सोलापूर शहरात असणाऱ्या 2 उड्डाणपुलांसंदर्भात नागरिकांचं मत जाणून घेतल्यानंतरच विचार केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शहराच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आदींसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। नियोजित आढावा बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की शहराच्या दृष्टीनं महापालिकेचे 3-4 विषय खूप महत्त्वाचे आहेत। डीपी प्लॅनचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत असा दावा करण्यात येतोय। व्यापाऱ्यांमध्ये तसंच सामान्य नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे। लोकांचं मत आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत। सोलापूर शहरातील असणाऱ्या 2 उड्डाणपुलासंदर्भात नागरिकांचं मत जाणून घेतल्यावरच सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांचा विचार केला जाईल अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली। एक तर शहराचा डीपी प्लॅनचा विषय महत्त्वाचा आहे की त्यामध्ये डीपी प्लॅनच्या बाबतीत अनेक गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आणि शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्यामध्ये, अनेक लोकांच्यामध्ये, सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे। या संदर्भात आमची भूमिका आहे की मला लोकांचं मत जाणून घ्यायचं याच्याविषयी। दुसरा विषय आहे की शहरातल्या स्वच्छतेच्या विषयात होता। तत्कालीन आयुक्त महोदयांनी जी कार्यान्वित यंत्रणा होती जे खूप चांगलं काम करत होती, त्याच्यात काय मतभेद झाले माहिती नाही, ती यंत्रणा थांबली आणि ती थांबल्यानंतर शहराच्या कचऱ्याच्या याचा व्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे। त्या संदर्भात आयुक्त महोदयांशी चर्चा झाली। त्या यंत्रणा पुन्हा नव्यानं आपण बोलून घेतोय आणि आपला स्टाफ आहे तो इंटरनल शहरामध्ये आणि जो आपण जी कंपनी वापरत होतो ते बाहेरच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला वापरतील याच्या संदर्भातही चर्चा झालेली आहे। त्याचा निर्णय आपण येणाऱ्या कालखंडामध्ये घेतोय आणि पुलाविषयी सुद्धा मतमतांतरं आहेत। म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला पाहिजे, काही लोकांचं म्हणणं आहे उड्डाणपूल नाही झाला पाहिजे, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला तर आमचा व्यापार मार खाईल। या सगळ्या संदर्भात या सगळ्यांच्या बाबतीत मी जनभावना जाणून घ्यावी असा इथं या मतापर्यंत मी आलेलो आहे आणि मी एक पोर्टल येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये करून शहरातल्या नागरिकांची डीपी प्लॅनविषयीची मतं, शहरातल्या नागरिकांची स्वच्छतेविषयीचं मत, शहरातल्या नागरिकांचं पाण्याविषयीचं मत आणि शहरातल्या नागरिकांचं उड्डाणपुलाविषयीचं मत, जे मत शहरातले नागरिक देतील त्याच्यावर आपण काम करू। महापालिकेला भेट देण्याचं मुख्य कारण होतं MIDCमध्ये आग लागली आणि आग लागल्यानंतर 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर नेमकी काय परिस्थिती होती, कारण काय होतं आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय अडचणी आल्या यावर चर्चा केली। लवकरच अहवाल आल्यानंतर संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं। या 10-15 दिवसापूर्वी एक MIDCमध्ये खूप मोठी आग लागली आणि आग लागल्यानंतर जवळजवळ 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि हे मृत्यू झाल्यानंतर ती नेमकी काय परिस्थिती होती, त्या आग लागण्याची नेमकी कारणं काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय अडचणी आल्या की ज्यामुळं ही परिस्थिती उद्भवली, असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये आम्ही चर्चा केली। फायरवाली लोकं होती, MIDCची लोकं होती, MIDCच्या बांधकाम विभागाची लोकं होती आणि महापालिकेची लोकं सगळी होती आणि या संदर्भात आज आणि खास करून मी पोलिसांनाही बोलवून घेतलं आज की पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली, पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण दोषी आढळले, याही संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला मी या ठिकाणी बोलवलं होतं आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर काही गोष्टी खूप अडचणीच्या असल्याचं निदर्शनास आपल्या येतं। उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे आणि व्यावसायिकांना पाठबळ दिलं पाहिजे ही आपल्या महाराष्ट्र सरकारची पॉलिसी आहे आणि नवीन उद्योग वाढलेही पाहिजेत। माननीय देवेंद्रजी तेव्हा खूप ताकदीनं काम करत असतात आणि सोलापूर शहर आपण बघितलं की कॉटनचा व्यवसाय करणारं एक खूप मोठं हब आहे आणि याच्यामध्ये हे व्यवसाय करत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये त्या MIDCमध्ये खूप पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे। त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था ती अडचणीत आलेली आहे। त्यासोबत प्रत्येक कारखान्याने फायरचे जे नियम पाळले पाहिजेत त्या बाबतीत खूप गंभीर परिस्थिती आहे आणि त्याचा आढावा बऱ्यापैकी आयुक्त महोदयांनी घेतलेला आहे
80% कारखान्यामध्ये फायरची कुठली व्यवस्था नाही. एखाद्या कारखान्यात आग लागली तर ती कशी विझवावी, किंवा काही ठिकाणी सिलेंडर आहेत ते 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष त्याला रिफिलच केलं नाही, ही मुदत संपून गेलेली आहे. व अशी गंभीर परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये तातडीनं ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम आहे त्याची माहिती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी फायरची व्यवस्था नाही त्या कारखान्याची माहिती घेण्याची सूचना दिलेल्या